आचार्य डॉक्टर जी.पी. माळी साधारण 7-8 वर्षापूर्वी मी निवृत्त झालो आहे. पण प्रत्येक वर्षी मी अधिवेशनाला अगत्यपूर्वक उपस्थित राहतो. ज्या उद्देशानं शिवीमची स्थापना झालेली आहे आणि वाटचाल सुरू आहे त्यामध्ये आपलाही सहभाग असावा म्हणून मी प्रत्येक वर्षी यामध्ये उपस्थिती लावतो. सर्व कार्यक्रमांचा लाभ घेतो. सुदैवानं यावर्षी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या या सावित्रीबाई फुले महाविद्यालयात हे अधिवेशन होत आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि 2000 नंतरच्या कथेचा आढावा घेण्याच्या निमित्तानं या अधिवेशनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची व्याख्यानं आयोजित केली गेलेली आहेत. विशेष महत्त्वाचा उल्लेख केला पाहिजे. काल उद्घाटक कुलगुरू डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के यांनी जे मनोगत व्यक्त केलं ते मनोगत मराठीच्या प्राध्यापकांनी आत्मचिंतन करावं अशा प्रकारचं होतं. विज्ञान शाखेचे एक शिक्षक मराठीच्या दृष्टीनं किती अभ्यासपूर्ण अशी मतं व्यक्त करतात त्याचा पुरावा काल मिळाला. अशाच पद्धतीनं प्रतिवर्षी अधिवेशनं होत राहावीत आणि विचारविनिमय होत राहावा आणि मराठी शिक्षकची एकजूट अशाच पद्धतीनं राहावी व या संघाची वाटचाल अशीच वृद्धिंगत व्हावी एवढीच अपेक्षा आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश दुकळे. शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ हा कोल्हापूर, सांगली आणि सातारा 3 जिल्ह्यातील मराठी विषयाच्या प्राध्यापकांचे हा संघ आहे, संघटना आहे. या संघटनेचा मी 3 वर्ष सचिव आणि 3 वर्ष अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. सुरुवातीपासून संघटनेमध्ये एक शिस्त, एक संघटनात्मक कार्य करण्याची वृत्ती आणि प्रामाणिकपणा या सर्व गोष्टींवर ही संघटना अवलंबून आहे, आधारित आहे आणि उत्तरोत्तर या संघटनेचं कार्य हे वाढत चाललेलं आहे. याचा मला एक अभिमान आहे. दरवर्षी वेगवेगळ्या विषयावरती राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करून एका नवीन समीक्षेमध्ये भर घालता येईल अशा दृष्टिकोनातून ही अधिवेशनं होत आहेत. आणि आज या ठिकाणी जे आयोजित केलेलं चर्चासत्र आहे ते 2000 नंतरची कथा या विषयावरती आहे. कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघानं हे अधिवेशन आयोजित करून खरं तर एक फार चांगली गोष्ट केलेली आहे. या अधिवेशनामध्ये 2 दिवसामध्ये जी होणारी भाषणं आहेत, समीक्षकांनी मांडलेली मतं आहेत, ती निश्चितच 2000 नंतरच्या मराठी कथेच्या समीक्षेमध्ये भर घालणारी आहेत असं मला निश्चित वाटतं. आणि या चर्चासत्रातून जे काही एक शिवीमचे अंक म्हणजे शिवीम संशोधन पत्रिकेचे अंक जे बाहेर येतील त्यातून खरोखरच एक उत्कृष्ट अशा स्वरूपाचं एक दस्तऐवज भविष्यामध्ये येईल असं मला वाटतं. गोमंतकीय मराठी कथा या विषयावरती काल डॉक्टर जयप्रभू कांबळे यांनी अत्यंत चांगला शोधनिबंध वाचला. गोमंतकीय लेखकाविषयीची एक मराठी लेखकाविषयीची अस्मिता आम्हा सर्वांना आहेच. त्यामुळे गोमंतकीय मराठी लेखकांनी कथेचे कोणते विषय मांडलेले आहेत, त्यांचा अनुभव क्षेत्र काय आहे, गोव्यासारख्या क्षेत्रामध्ये भूसांस्कृतिक अशा स्वरूपाचं वातावरण असताना तिथले लेखक काय भूमिका घेऊन लिहितात आणि तिथले लेखक मराठी वाचकांपर्यंत कसे पोचतात हे आम्हाला त्यातून जाणून घेता आलं. ती एक गोष्ट अत्यंत त्यांच्या शोधनिबंधातून सर्व आमच्या श्रोत्यांना, वाचकांना आणि मराठी रसिकांपर्यंत पोचली. याबद्दल जयप्रभू कांबळे यांचे धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच. नमस्कार, मी डॉक्टर भरत जाधव, अध्यक्ष शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर. आमची शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ ही संघटना 2008 साली स्थापन झालेली आहे. आजपर्यंत जवळजवळ आमची 15 अधिवेशनं या ठिकाणी संपन्न झालेली आहेत. संपूर्ण या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातीलच नाही तर महाराष्ट्रभरातील
अनेक प्राध्यापक आमच्या संघाचे सदस्य आहेत. त्याचबरोबर विविध देशामधील काही प्राध्यापकही आमचे सदस्य झालेले आहेत. त्या अनुषंगानं मराठी भाषेला आज अभिजात दर्जा मिळालेला आहे. मराठी भाषेची गळचेपी आज होताना दिसते आहे. त्या दृष्टीनं मराठी विषयाचे सगळे प्राध्यापक शिक्षक एकत्रित येऊन त्यासाठी काहीतरी नवीन उपाययोजना कराव्यात या उद्देशानं हा संघ स्थापन झाला आहे. या संघाचं एकूणच उद्दिष्ट फक्त प्राध्यापकांना एकत्रित करणं इतकंच नाही, तर संशोधन वृत्ती वाढीला लागली पाहिजे, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे. त्या दृष्टीनं निबंध स्पर्धा असतील, कथाकथन स्पर्धा असतील, काव्यवाचन काव्यलेखन स्पर्धा असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात. जशा विद्यार्थ्यांच्यामध्ये स्पर्धा घेतल्या जातात त्याचप्रमाणे प्राध्यापकांच्यामध्ये सुद्धा आपण निबंध लेखनाच्या स्पर्धा घेतो, शोध निबंध लेखनाच्या, आणि त्यांना त्या प्रकारची पारितोषिकही देतो. फक्त प्राध्यापक विद्यार्थी हा केंद्रबिंदू न ठेवता समाज हा सुद्धा एक आमचं केंद्र आहे. आणि त्या दृष्टीनं एक सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही उत्तम बंडू तुपे यांना त्यांच्या पडत्या काळामध्ये मदत केलेली आहे संघानं. एकूणच मराठी भाषेचं संवर्धन व्हावं, जतन व्हावं या दृष्टीनं वेगवेगळ्या विषयावरचे परिसंवाद, चर्चासत्र आणि परिषदा आपण घेतो आहोत. देशभरातील आणि राज्यातील विविध विषयाचे नामवंत प्राध्यापक आपण या चर्चासत्राच्या निमित्तानं एकत्रित करून वेगवेगळ्या विषयांवर आपण विचारमंथन करतो आहोत. त्या दृष्टीनं आजचं हे 2000 नंतरची मराठी कथा हे चर्चासत्र आपण आयोजित केलेलं आहे. 2000 नंतरच्या मराठी कथेमध्ये होणारी स्थित्यंतरं वेगवेगळ्या विषयांच्यावरती या चर्चासत्रामध्ये विचारमंथन होताना दिसतं आहे. आजचा हा चर्चासत्राचा दुसरा दिवस आहे. प्राध्यापकांचाही एक चांगला प्रतिसाद या चर्चासत्रासाठी मिळालेला आहे आणि संयोजक महाविद्यालयानं अतिशय नेटकं आणि सुंदर असं नियोजन या चर्चासत्राचं केलेलं आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. प्राध्यापक डॉक्टर सविता शकवटकर, भोगावती महाविद्यालय कुरुकली, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आणि अधिवेशनाचं आयोजन इथं या ठिकाणी केलेलं आहे. आणि ही जी आयोजनाची जी थीम आहे ती 2000 नंतरची मराठी कथा असं आहे. तर यामध्ये कथेचे महत्त्व आणि कथा वेगवेगळ्या विषयावरती कशा पद्धतीने सांगितली जाते किंवा कथेचे विषय काय असू शकतात, व्यथेतून कथा कशी असते आणि मग त्या कथेचं जे रूपांतर असतं ते माणसाच्या जीवनामध्ये त्याला काय काय शिकून जातं याविषयी बऱ्याच मान्यवरांनी आपापली मते मांडलेली होती. नमस्कार, मी डॉक्टर संजय कुमार मधुकर सरगडे, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. आज या निमित्तानं 2 दिवस राष्ट्रीय चर्चासत्र DG कॉलेज सातारा या ठिकाणी संपन्न होत आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं मराठी शिक्षक संघ आणि सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आजची मराठी कथा या विषयावर 2 दिवस राष्ट्रीय चर्चासत्र अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्यवस्थितपणे संपन्न होत आहे. या संपूर्ण असणाऱ्या मंडळामध्ये ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने योगदान दिलं त्या योगदानातूनच हे भरीव अशा पद्धतीचं हे सेमिनार संपन्न होत आहे. नमस्कार, मी प्राध्यापक निरंजन फरांदे. आज शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर आणि रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं 2000 नंतरची मराठी कथा हा समकाळातला एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आणि अधिवेशनाचं आयोजन केलेलं आहे. या 2 दिवसीय चर्चासत्राचा आजचा दुसरा दिवस. समकाळामध्ये मराठी साहित्यात जे काही बदल झालेले आहेत आणि व्यामिश्र आणि गुंतागुंतीच्या मानवी जीवनात नेमकं घडतंय काय याचं प्रतिबिंब कथेसारख्या साहित्य प्रकारामधून अधिक साकल्यानं प्रकट होत असतं. त्यामुळं कथा हा एक महत्त्वाचा साहित्य प्रकार या 2 दिवसांमध्ये चर्चेला जाणार आहे. त्याबरोबरच आज आपण पाहतो आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेचं एक फार मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. माणूस यंत्रयुगामध्ये इतका गुरफटून गेलेला आहे की मानवी भावभावनांची किंमत हळूहळू कमी होऊ लागलेली आहे. वस्तूचं मूल्य वाढत आहे, माणसाचं मूल्य कमी होत आहे.
अशा सगळ्या गुंतागुंतीच्या काळाचा वेध घेण्याच्या दृष्टीनं कथेवरती होणारं हे चर्चासत्र हे अत्यंत महत्त्वाचं ठरेल असं मला वाटतं. त्याबरोबरच विविध साहित्य प्रवाहांवर देखील या ठिकाणी अत्यंत मूलभूत अशा स्वरूपाची चर्चा या दोन्ही दिवसांमध्ये होते. आपण सातारा जिल्ह्यातले सगळे साहित्यप्रेमी, साहित्यिक, भाषाप्रेमी या चर्चासत्राचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावं असं आव्हान मी या ठिकाणी करतो. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे साताऱ्यात होणाऱ्या 15व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड करण्यात आलेली आहे ते लोकशाहीर संभाजी भगत यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम देखील या चर्चासत्रात आज होतोय. आणि हा एक महत्त्वाचा इव्हेंट यातला म्हणावा लागेल, कारण की समकाळावरती परखडपणे भाष्य करणाऱ्या एका लोककलावंताच्या मनातला कोलाहल हा या ठिकाणी आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं नानाविध विषय घेऊन हे चर्चासत्र सजलेलं आहे. आपण आपली वैचारिक भूक भागवण्यासाठी आणि समकाळाच्या विषयी एक साकल्यानं विचार करण्याची प्रवृत्ती विकसित व्हावी यासाठी या चर्चासत्रामध्ये सहभागी व्हावं असं मी या ठिकाणी सांगतो. मनपूर्वक धन्यवाद. शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर यांच्या वतीनं आणि सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा यांनी आयोजित केलेले या 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आणि आमच्या संघाचं अधिवेशन कालपासून या ठिकाणी पार पडतं आहे. या चर्चासत्रासाठी 2000 नंतरची मराठी कथा हा विषय निवडण्यात आलेला आहे आणि त्या चर्चासत्रामध्ये महाराष्ट्रातील अनेक मान्यवर या नव्या कथेविषयी आपले विचार मांडणार आहेत. खरं तर हे अधिवेशनाचं 15वं वर्ष आहे आणि या 15व्या वर्षाचा मी अध्यक्ष आहे. गेल्या 14 अधिवेशनातून आमच्या मराठी शिक्षक संघानं मराठी भाषा, मराठी साहित्य आणि विशेष करून मराठी शिक्षकांच्या एकंदरीत सगळ्या त्यांच्या अडीअडचणी, त्यांचा अभ्यासक्रम, मराठी विद्यार्थ्यांच्या समोरील जे भवितव्याच्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत या संदर्भात अतिशय कसोशीनं प्रयत्न केलेले आहेत आणि अधिवेशनामधून ती आग्रहपूर्वक ती भूमिका मांडली गेलेली आहे. काही अडीअडचणींचं निवारण करण्याचा पाठपुरावासुद्धा आमच्या या मराठी शिक्षक संघानं आवर्जून केलेला आहे, हे तुम्हाला नमूद करावं असं वाटतं. निवळ अधिवेशन न घेता महाराष्ट्रातून 200-250 प्राध्यापक या ठिकाणी जमत असतात. तर त्यांना त्यांच्या विषयाच्या अनुषंगानं किंवा नव्या संकल्पना समजून देण्याच्या दृष्टीनं वेगवेगळ्या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केलं जातं. यावर्षीच्या या 2000 नंतरच्या मराठी कथेचा विचार करीत असताना विशेषतः नव्वदीनंतरच्या किंवा जागतिकीकरणानंतरच्या मराठी कथेमध्ये झालेले बदल, मराठी कथेची बदलत गेलेली संकल्पना, मराठी कथेमध्ये बदलत गेलेला आशय आणि एकूणच या कथेनं काय वेगवेगळ्या पातळीवर मोडतोड केलेला आहे याचा विचार मांडला जाणार आहे. या दृष्टीनं हे चर्चासत्र मराठी अभ्यासकांना, मराठी प्राध्यापकांना उपयुक्त होईल असा मला ठाम विश्वास वाटतो. मी या संमेलनाचा, या अधिवेशनाचा अध्यक्ष या नात्यानं गेल्या 8-10 वर्षामध्ये मराठी शिक्षकांच्या समोर, विशेषतः मराठी शिक्षकांच्या समोर विद्यार्थी संख्येचा एक खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. त्या दृष्टीने काही मी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका बाजूला आपण मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिला असला तरीसुद्धा प्राथमिक स्तरापासून माध्यमिक स्तरापासून आमच्यापर्यंत येत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवाह जो आहे तो हळूहळू संकुचित होत चाललेला आहे आणि त्यामुळं विद्यार्थी संख्येचा एक मोठा गहन प्रश्न आज सर्व वरिष्ठ महाविद्यालयामधून निर्माण झालेला आहे. त्याविषयी काय प्रयत्न करता येतील शासन स्तरावर, विद्यापीठ स्तरावर, महाविद्यालयीन स्तरावर आणि अगदी आमच्या वैयक्तिक पातळीवरसुद्धा त्या दृष्टीनं या गोष्टीचा वहापोह या अधिवेशनामध्ये होणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मराठी विषयाला आपण व्यवसायाभिमुख किंवा रोजगाराची संधी त्यातून उपलब्ध करता येईल का, त्या दृष्टीने काही वेगवेगळ्या छोटे छोटे अभ्यासक्रम किंवा आमच्या या पदवी स्तरावर सुद्धा काही वेगळे विषय आणता येतील का याचाही विचार मी मांडलेला आहे. आता त्या दृष्टीने सुद्धा चर्चा या ठिकाणी होणार आहे.
एकंदरीतच हे अधिवेशन सर्व लोकांना उपयुक्त ठरेल आणि महाराष्ट्रातील अनेक लोकांचं हे आमच्या मराठी शिक्षक संघाकडे लक्ष आहे. त्या दृष्टीने हे अधिवेशन निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.